लिसुईला मुळगीसू. मी माझ्या दादाला विनंती करते की त्यांना थोडंसं अर्थ सांगावा म्हणजे गाणं समजेल. आज आता कन्नड जी काही गाणी तिनं घेतलेत त्यापैकी एक कनकदासांचं म्हणजे केशव आदि केशवा अशा अंकित नामाचं एक गाणं आपण ऐकलं सगळ्यांनी. आणि त्यानंतर जी 2-3 गाणी झाली ती सर्व पुरंदरदासांची होती. तर एक विरक्तीला पोचलेल्या संताची ही एक विनवणी आहे की तेलिसो इला मुळगिसो, म्हणजे मला एकतरी तार किंवा मार, पण जे काही तू करशील, जे काही माझ्या पदरात तू पाडशील ते सगळं मला अत्यंत आनंदानं मी ते मान्य करतोय. सती सुत धनदासे यंतेल्ल मोहदी. संस्कृतमध्ये एक सुंदर असा श्लोक आहे की अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम कालभृको हंती पुरुषाजम. म्हणजे काय तर आपण आयुष्यभर काय करतो की अशनम मे म्हणजे हे सगळे आहार खाद्यपदार्थ माझे आहेत, वसनम मे हे सगळे वस्त्र माझी आहेत, जाया मे माझी बायको माझी आहे, बंधुवर्गो मे हे सगळे माझे आहेत. असं मे माझं आपण म्हणत असतो. आणि संस्कृतमध्ये या माझं या शब्दाला मे असा प्रतिशब्द आहे. आणि हा आवाज अज म्हणजे बोकडाचा आहे. मे करतं ना बोकड. तर हे असं आपण आयुष्यभर मे बोकडासारखं करत राहतो. आणि मग एक दिवस काळ नावाचा कोल्हा येतो आणि त्या बोकडाला उचलून नेतो. असा एक संस्कृत श्लोक आहे. तर त्याचंच एक प्रतिरूप आपल्याला पुरंदरांच्या भजनामध्ये मिळतं. ते म्हणतात की सती सुत मग बायको मुलगा या सगळ्यांची आशा आपण करत राहतो आणि संसारात इतके गुरफटून जातो की एक दिवस तो काळ येऊन आपल्याला कधी उचलून येतो समजत नाही. आणि त्या पूर्ण चक्रामध्ये आपण अगदी अडकून जातो. पण या हरिभजनात काही आपण रमवू शकत नाही. आणि म्हणून पुरंदरदास म्हणतायत की एकतरी बाबा मला तार किंवा मार, कारण माझी भक्ती तू बघितलेली आहेस. त्यामुळे हे सगळं तुझ्या हातात सूत्र मी देतोय आणि फक्त तुझे पाय, तुझे चरण मी माझ्या हृदयात साठवतोय. आणि अशीच विनंती त्यानं पुरंदरदासाने जी केलेली आहे तीच विनंती आपण सर्वजण या पुरुषोत्तम मासामध्ये श्री भगवंताच्या चरणी करूया. कारण कर्म करत राहणं हे आपल्या हातात आहे. त्याचं फळ देणं न देणं परमेश्वराकडे आहे. आणि असं म्हणून या भैरवीनं पूर्वा आजच्या कार्यक्रमाची सांगता करेल. ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನು ಪರಮ ಕೃಪಾಳು, ನಿನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನು ಪರಮ ಕೃಪಾಳು. ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ, ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ.
ಸತಿಸುತ ಧನದಾಸೆಯಂತೆಂಬ ಮೋಹದಿ ಸತಿಸುತ ಧನದಾಸೆಯಂತೆಂಬ ಮೋಹದಿ ಹಿತದಿಂದ ತಿನೊಂದು ಬೆಂಡಾದೇನು ಹಿತದಿಂದ ತಿನೊಂದು ಬೆಂಡಾದೇನು ಗತಿಯ ಕೊಡುವರ ಕಾಣೆ ಮತಿಯ ಪಾಲಿಸು ಗತಿಯ ಕೊಡುವರ ಕಾಣೆ ಮತಿಯ ಪಾಲಿಸು ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿ ನಿನ್ನ ಚರಣಾದ ಸ್ಮರಣೆ ತನಗೆ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ಜರೆ ರೋಗ ದಾರಿದ್ರ್ಯ ಕಶ್ಮಲಯಂತೆಂಬ ಜರೆ ರೋಗ ದಾರಿದ್ರ್ಯ ಕಶ್ಮಲಯಂತೆಂಬ ಜರೆ ರೋಗ ದಾರಿದ್ರ್ಯ ಕಶ್ಮಲಯಂತೆಂಬ ಶರದಿಯೊಳಗೆ ಬಿದ್ದು ಮುಳುಗಿದೆನು ಶರದಿಯೊಳಗೆ ಬಿದ್ದು ಮುಳುಗಿದೆನು ಹರಿ ಸ್ಥಿರವಲ್ಲ ನಂಬಿದೆ ನಿನ್ನ ಕರುಣಾ ಭಯವಿತು ಪಾಲಿಸೋ ಪಾಲಿಸೋ ಹರಿ 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 ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ದೋಷವುಳ್ಳವ ನಾನು ಭಾಷೆಯುಳ್ಳವ ನೀನು ದೋಷವುಳ್ಳವ ನಾನು ಭಾಷೆಯುಳ್ಳವ ನೀನು ಮೋಸ ಹೋದೆನು ಭಕ್ತಿ ಪಥವ ಬಿಟ್ಟು ಮೋಸ ಹೋದೆನು ಭಕ್ತಿ ಪಥವ ಬಿಟ್ಟು ಶೇಷ ಶಯನ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಶಯನ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲ ಶೇಷ ಶಯನ ಶ್ರೀ ಪುರಂದರ ವಿಠಲ ದಾಸರ ಸಂಗ ನಿಂತು ಪಾಲಿಸೋ ಹರಿಯೇ ಹರಿ 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 ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ನಿನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನು ಪರಮ ಕೃಪಾಳು ನಿನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದೇನು ಪರಮ ಕೃಪಾಳು ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ ತೇಲಿಸೋ ಇಲ್ಲ ಮುಳುಗಿಸೋ